नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्य सरकारने बृहन्मुंबई महानगरपालिकेला मुंबईतील कबूतरखाना तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत, कारण त्यांच्या विष्ठेमुळे आरोग्याला धोका निर्माण होतोय। गुरुवारी राज्याच्या विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला। कबूतरांना खायला देण्याच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे। कबूतर चौपाटीवर टाकून दिलेला पिझ्झा आणि बर्गर देखील खात असल्याचं महापालिकेच्या निदर्शनास आलंय। दादर मधील प्रतिष्ठित कबूतरखाना 2 दिवसांसाठी बंद होता। त्यानंतर काही लोकांनी पुन्हा कबूतरांना खायला घालण्यास सुरुवात केल्यानंतर तो पुन्हा सुरू झाला। एकनाथ शिंदे म्हणाले की सांताक्रूज पूर्व, दौलतनगर आणि सांताक्रूज पश्चिम येथील अनधिकृत कबूतरखाने बंद करण्यात आले आहेत। राज्यातील वाळू वाहतुकी संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। राज्यात उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक सध्या सकाळी 6 ते सायंकाळी 6 या कालावधीत करण्याची परवानगी आहे। मात्र आता वाळू वाहतूक 24 तास करता येणार असल्याचं बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाच्या माध्यमातून स्पष्ट केलंय। कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या एका तरुणावर नागपूरमध्ये खूप गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। नागपूरच्या लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तब्बल 9.5 तास खपून डॉक्टरांनी यशस्वी सर्जरी करत एकाच टप्प्यात प्लास्टिक सर्जरीद्वारे बनवलेले नवीन लिंग यशस्वीपणे प्रत्यारोपित करण्यात आले। अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयात झाली। मध्य भारतामध्ये अशा रीतीने झालेली ही पहिलीच यशस्वी सर्जरी असल्याचा दावा करण्यात येत आहे। ठाणे महानगरपालिका सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावं यासाठी स्वतः प्रयत्न करत असून शेती करणार आहे। सेंद्रिय शेतीचे फायदे लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतलाय। सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून प्रदूषण कमी करता येते, सोबत चांगल्या दर्जाची केमिकल फवारणी विरहित शेती सर्वसामान्य नागरिकांच्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर आहे। अशा प्रकारे शेती करणारी ठाणे महापालिका ही पहिलीच पालिका ठरली आहे। या शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि उत्पादन वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमात दिले जाणार आहे। एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सुशील केडिया नावाच्या एका युजरने राज ठाकरे यांना ललकारलं होतं। राज ठाकरे, ड्रामा बंद कर, तुझे 10-12 गुंड 2-4 कानाखाली मारतील, पण आम्ही आमरण उपोषणाला बसलो तर तुला हात जोडून माफी मागावी लागेल, मग काय करशील, असं या सुशील केडियाने म्हटलं होतं। हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं। याच ट्विटचा धागा पकडत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मराठीला विरोध करणाऱ्यांना सज्जड भाषेत इशारा दिलाय। बेपारी आहात, बेपार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, असा दम त्यांनी भरलाय। नागपूरच्या सीए रोडवरील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देह व्यापाराचा भांडाफोड नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने केलाय। परदेशातील काही तरुणींना आणून देह व्यापार केले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने टाकलेल्या छाप्यात उझबेकिस्तान मधील एका तरुणीची सुटका करण्यात आली असून देह व्यापार करून घेणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे। पुण्यातील चंदननगर परिसरातील एका शाळेत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीवर वर्गात लज्जा उत्पन्न करणारे शब्द बोलल्याप्रकरणी तिच्या शिक्षकावर पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची 14 वर्षीय मुलगी संबंधित शाळेत शिकते। शारीरिक शिक्षण शिकवणाऱ्या शिक्षकाने वर्गात मुलींना उद्देशून तुझं कोणीतरी आहे का, तुझा बॉयफ्रेंड आहे का, मुलींनी मुलांकडे बघून स्माइल केली तर मुलांची धडधड वाढते, मुलींनी चांगला व्यायाम केला तर मुलं त्यांना प्रपोज करतील, असं वक्तव्य केलं। त्यामुळे मुलींना मनात लज्जा वाटली आणि ती अस्वस्थ झाली। या प्रकाराबाबत पीडितेच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। राज्य शासनाने बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI आदी संस्थांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी लागू केलेल्या समान धोरणाचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे। या सर्व संस्थांकडून UPSC, MPSC, पोलीस भरती, IBPS परीक्षांसाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाकरिता प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाते। याची जबाबदारी बार्टीकडे आहे। मात्र मागील 6 महिन्यांपासून ही परीक्षाच न झाल्याने सर्वच प्रशिक्षण कार्यक्रम ठप्प पडले आहे। परीक्षेसाठी केवळ 10 महिने शिल्लक आहे। तसेच अन्य सरळ सेवा परीक्षांसाठीही जाहिराती येत असतात, मात्र विद्यार्थ्यांचं प्रशिक्षणच बंद आहे। कॉन्ट्रॅक्ट टेंडरच्या मागे लागू नका, मतदारसंघाच्या व्यापक हिताचा विचार करून कामे करा, आपल्या पक्षाचा संस्कार वेगळा आहे, त्यानुसार पुढे जा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना दिलाय। फडणवीस यांनी भाजप आमदारांना बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन दिलं।
यावेळी त्यांनी आमदारांना मार्गदर्शन केले। विकासाची कामे करताना मतदारसंघाचे कशात भले आहे त्याचा विचार करूनच कामे केली पाहिजे। आमदार निधीचा योग्य वापर करा। राज्यासमोर आर्थिक अडचणी काही महिने नक्कीच आहे, पण त्याचा फटका विकास कामांना बसणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाल्याचं सूत्रांनी सांगितलं। नाशिकच्या पोलीस अकॅडमीच्या पारंपरिक अभ्यासक्रमात 50 वर्षांनंतर यंदा प्रथमच बदल करण्यात आलाय। अत्याधुनिक यंत्रणेचा एआयचा वापर करून गुन्ह्यात तपासासाठी उपयुक्त ठरण्यासाठी अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलाय। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिकाऱ्यांना करता यावा यासाठी स्वतंत्र सेशन घेतलं जातंय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।